म्हणत होत बाया त्या एवढ्या एवढ्या 9 वाजले उघडा खाऊ नको आणखी ऐका स्टाईल काय. हे 2 शेतकरी आपल्याला पावसाची किती वाट बघत आहे हे सांगणार आहे. तर सांगा तुम्ही पावसाची किती वाट बघताय. आम्ही लई देवासारखी वाट बघू राहिलोय. पावसाची अशी वाट बघतोय की देवासारखी वाट. हा देवासारखी वाट बघत आहे. हो. काय होतंय तुम्हाला पाऊस नाही आल्यावर. पाऊस नाही आल्यावर आम्हाला फार गरमून जाऊ राहिले. आम्ही असं घामाघूम होऊ राहिले आणि घाल होऊ राहिले. यांना घाम येतोय म्हणून हे पावसाची वाट बघत आहे तुम्ही. आम्ही आमच्या पिका खाला. ह्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या माणसांची ॲक्टिंग आणि कॉमेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. वेगवेगळे माणसं आहेत आणि खूप छान कॉमेडी आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. राणी गाणी रचल्या आमच्या सापराजवळ खेळायला ती कोपट होती पहिले काय आपले धोरणाची घरं होती का. आणि मग तिला गेली रचल्या तिला 2-3 गाणी आणि लागली ठण 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 म्हणून काय झालं रे दादा गाणी रचल्या म्हणलं काय खेळायला घ्यायची तू गाणी. हा खेळायला काय घ्यायची कोणी म्हणलं त्या दुश्मनी. रडायला आलं कशी रडते बघ गाणं म्हणून रडते. तुम्हाला गाणं ऐकू आलं का. काय होतं गाण्यात. हा नाही देण्यात राहिलं पण राहिलेली रडलेली पाहिली म्हणून रडाता. भावांना तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचं. खासदार कोण आहे आता काय खासदार व्हायचं काय. चला खासदार होऊन काय करायचं मग. करू जगाचं ही संरक्षण करायचं का. चला मग आहे तुम्ही हा कांदा विकून काय. कांदा मार्केटला न्यायचा तिकडे भजे खायचे आम्हाला चुलत्या पुतण्याला. यांना कांदा मार्केटला न्यायचे आणि कांद्याचे भजे खायचे. पहिल्या काळात आता माझा होता 3चा टायमिंग मी कधी कोणाला कधी 3 वाजता मी चहा घरीच असतो. मी आपलं तुमच्या हातानेच करायचं आहे ना. हा मी नाही म्हणत कोणाला. मी आता सोनबाई जरी आहे ना मी म्हणत नाही तिला तू टाकीची की मला चहा मी म्हणत नाही कधी. 3चा टाइम झाला की चहा करायचा आणि प्यायचा. हा मग तो काय करायला टाकायचा आणि त्या पोरायला बोललो चला तुम्हाला मिरची चहा पाहिजे तू. आता तेही काय केलं मी काय केलं साखर टाकली बुकणी टाकली कबर पाणी टाकलं. आता मला माहिती होती पिणारच नाही याला कडू दे कारण दाटूनच मिरच्याचं टोपलं जवळ घेतलं. किती टाकू रे पाहिलं 3-4 लॉटर नक्की टाकणार. आणि ते इकडे तिकडे पाहिली असे पोरं होते ना जेच घर घातलं. सीताई म्हणते काय झालं काय झालं ते बाबा मिरची चहा पाहिजे आम्हाला. आता त्यांना एवढं कळलं नाही का. चांगलं निपसायचं आपटायचं. लय आपटायच्या. हांडा चमटत असन. हांडा घेऊन हांडा एकीकडे आम्ही एकीकडे. आणि हांडाच्या म्हटल्यावर सासूबाई खवळत असते ना मग. मग काय खवळले तर खवळले आम्ही सांडलेलं काही नाही ना हांडा सांडलेलं काय तू. हा मग आहे. आणि ते आई ती हे नाही का तुमची कोणती मोटर बंद करून टाकायची सांगा ना. पांडा तर द्या हा पांडा तर ते मोटर बंद करून जायचं त्याची पाळी असल्यावर फ्यूजा घेऊन जायचा. आम्ही काय करायचो डोकं लाडवायचं 2 वाळलेल्या काडक्या घ्यायच्या त्याला तार गुंडाळायची आणि फ्यूजाची जागा धुईकून 2 काडक्या खावायच्या पाणी भरायचं आणि त्या काढून बाजूला ठेवून द्यायच्या. परत तो आला आई घातली कुणीतरी म्हणायचा चालू केली काय इथं पाणी येत आणि ती पाणी काऊन नेऊन देत नव्हती पण कमी फ्युजाने. तोटा राहायचा येरीत पाणीच नसायचं भरण्यासाठी करायचं. असं करायचं बाई. हम्म. आणि पाणी भराय कोण करत. हा नाही नामता नाही करणार हे करतात भांड आहे ना थोडं थोडं करतात. मोठे मोठे नारळ ते फक्त. काका तुमचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला तरी तुम्ही वाचले कस काय वाचले हो. वाचलो माझं नशीब होत म्हणून वाचले का. हा कस काय आता आयुष्य होतं माझं अजून. आणि काका तुम्ही एवढा ऍक्सिडेंट होऊन पण वाचले कस काय वाचले सांगा बरं मला. कस काय ऍक्सिडेंट झाला तुमचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला सांगा बरं. झोपलं तर मला उठायची तिकून जेवण आणायची मला तिकून लांबून मग उठायची मला दे मग कुठा जेवण करा. मग आम्ही दोघी मागत राहायचो. तांब्या घेतला का भरून जाड्या होत्या म्हणून मागत राहायचो. तिथं चालतच होतं मुक्ताबाईचं कसं दम्मानी. आणि मग आम्ही मागं राहायचो. मग ते दिंडी पुढं बसली का आम्ही मागून जायचो दम्माना. अगं मुक्ताबाई चाल ना
नाही भीमा काकू जाऊ आपण ते जेवलं तर मी तुम्हाला आणले ना जेवण ते जर जेवलं तुम्हाला आणायची म्हणून हा आणायची मला लोक मग सांगा शेतकऱ्याला लाईक करा म्हणून, असं म्हणायचं शेतकऱ्याला लाईक करा असं म्हणा. शेतकऱ्याला लाईट करा. हा चॅनलला सबस्क्राईब करा, हा चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा आणि माझे व्हिडिओ बघा. माझा व्हिडिओ बघा. हा काही प्रेरणा मिळाल्या तर घ्या माझ्याकडून. मी आजपर्यंत कष्ट करतो म्हणा. म्हणा ना. प्रेरणा मिळेल पुढे. बरं ते घेत नाही कोणी अंतुल्याला ना हा नाही घेत ना. नाही तर मग आता उगत काय आला. मी कधी वाईट चिन्ह कोणाचं कोणाला वाईट शिकवलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही आणि मला वाईट नाही येतं नाही नाही. आजपर्यंत बाबा धारावरला मला आतच जाऊन देईना. माझ्याकडे कागद आहे. कशाला गेले होते तुम्ही? मी हे घरकुलाचे कागद आहे ना, हे जे बाकी जे हाताखाली लोक राहतात ना त्याचे कागदपत्र घेऊन गेलो. मला ते आज घेऊन येईल आणि मी सामने पाहतोय ना दुसरे लोक जे आले का तिथे चपला बाहेर सोड्या, जे सरळ आले का लगेच आतमध्ये जायचे आणि मला त्यांनी अडवून धरलं. मी तिच्या बाबाला म्हणलं तुला काय, मागून थांबलो, एकदा दोनदा विनंती केली. मी सरळ जे निघलो घरी म्हणलं तुला जे ना पंचायत साहेबाला तर जाय आणि पंचायत साहेबाला सांग मी जाणार म्हणतो जाणार, तुला काय जे करायचं. बाजूला नाही ठेवत का तू? बाजूला ठेवली आता. बंद करून ठेवत नाही. बंद ठेव. आहे बंद. सर बाजूला. ती घे बघू लगे इकडं. सर बाजूला. राहू द्या ना. कुठं घालताना राहू द्या. आई राहू द्या ना. मी परत नाही जात. परत नाही जात तिकडं. घे सूर्यन ती परत घे जात नाही तिकडे मी. सूर्यन ती हा घे. घेते. परत नाही जात. घ्या बघू लगे. आधी तुमचं नाव सांगा. शालनबाई कदम, गाव. पिंपळगाव, पिसा. मग तुम्हाला उखाणे येतात ना? बर घ्या मग एक उखाणा मस्त. कलमी आंबा, देशी आंबा, चिराय देते इवी, ठेवायचे ते बसी. टिंबाचं नाव घेते वडील माणसापशी. वाटपाटल्यामध्ये भरते हिरवा खेरवा. काय 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 माग मग? मोर वाटपाटल्यामध्ये भरते खेरवा. बाळासाहेब चालले श्रीमंदिराला तर शाल सांगते हिरवा. आता किती मस्त वाटतं बरं. टिंब टिंब नाही चांगलं वाटत बाबा. वज वज जा. सायकल वर बसा ना आप्पा. रस्ता रोड नाही चांगला बरोबर येतो. पडायची भीती वाटत तिकडे. गचकी डांबरील गेल्यावर बसतान काय? हा लांब तिकडे रोडला गेलो बसतो मी. हो आप्पा. हातपाय दुखत आहेत माझे. हातपाय दुखत आहेत? हा हातपाय दुखत आहेत काय? हातपाय दुखत्यात, मानक्यात गॅप, गुडघ्यात गॅप, मुंग्या येत्यात, बधीरपणा होतो. पटकन. तुला आवडते ना कॉमेडी? आवडते ना मला कोंबडी. म्हणूनच घ्यायची कोंबडी. घ्या बरं मग. चलती या गाडी, निकलती या दूर, अशी वजवच्या हात में गुलाब के फूल. छान छान छान. बाई आजी तरुणपणात दिलंय फुल, आता घेतली औषधाची बाटली. बाटली बाटली फुल नाही ती.